तर राम राम मित्रांनो, काय झालं मित्रांनो, आज भैयाला खूप खोकला आणि ताप आलती. रात्रभर झोपला नव्हता म्हणून आम्ही नांदेडला न्यायचं ठरवलं दवाखान्यात चांगल्या. मग आम्ही मित्रांनो पेट्रोल पंपावर आलो. 5:30 वाजता निघालो घरून. मग 5:30 वाजता निघालो, पेट्रोल टाकलो 220 रुपयाचं. मग आम्ही निघालो. पण खूप थंडी वाजत होती, बाहेर खूप थंडी होती म्हणून सगळं नाक तोंड बांधून घेतलं बरोबर आणि मग निघालो. खाणं सगळं आवरलं आणि मग निघालो नांदेडच्या दिशेनं. एक गाडी जोरात होऊन चालवावं लागत होती, कारण की आपल्याला नंबर लावायचा होता लवकर. मग आम्ही कमीत कमी 5:30 वाजता निघाल्या. 8 वाजता पोहोचलो दवाखान्यामध्ये. तर दवाखान्यामध्ये जर जाऊन पाहिलं मित्रांनो, तर आधी 14 जण पेशंट आलते. डॉक्टर 11 वाजता येणार होते आणि 11 वाजता डॉक्टर येणार होते. तर आम्ही तिथं आता नाव दिले नोंदणी करून, 4था नंबर लागणार आहे. आणि 11 वाजता डॉक्टर आले, तिथून मग आपला 4था नंबर लागणार आहे. कमीत कमी 12-1 मित्रांनो वाजतील आता इथं भावना. तर सर्दी खोकला जास्त होता थोडा, त्याच्यामुळे यावं लागलं. आणि दवाखान्यामध्ये योगेश्वरी चोंडे दवाखाना नंबर 1 दवाखाना काय नंबर 1. जर इथं जर पेशंट असे पाहिले तुम्ही तर सकाळी 5 वाजल्यापासून पेशंट इथे येऊन बसले. तर आमच्या आधी 4 जण येऊन बसलेत मित्रांनो. बघा मग आता हे बघा भैया किती भारी म्हणायला इथं. जय श्रीरामन बर, जय जय श्री राम, जय श्रीराम. मग आम्ही घरून लवकर आल्यामुळं आम्ही घरूनच मेथीची भाजी आणि 5 चपात्या घेतल्या होत्या. मग तिथं आम्ही खाल्ल्या. मग नंतर बघा भैया कसं करतोय बघा, त्या टेबलावर एवढा धिंगाणा करत होता की नाही, खूप खूप धिंगाणा करत होता. त्या मॅडम म्हणत होता उतर उतर, तरी पण बघा बघा कसं उड्या मारू मारू धिंगाणा करत होता. मग आम्ही डॉक्टरपाशी गेलो. तर डॉक्टरनं चांगलं तपासलं त्याला. तर खूप चांगलं तर सगळं रिस्पॉन्स देत होता डॉक्टरला, असं करायचं तसं करायचं. मग आम्ही निघालो. डॉक्टर सगळं दवाखाना झाला. मग आम्ही निघालो. मग आम्हाला पुन्हा जेवण करायचं होतं. तर 2 वाजले होते दुपारचे. मग दुपारचं जेवण आम्ही हॉटेल कामाक्षीमध्ये गेलो. गेल्यानंतर आम्ही एक टेबलवर बसलो होतो. मग टेबलवर तिथं एक मेनू कार्ड पाहिलं आम्ही. मेनू कार्डमध्ये पाहिलं तर विचारलं की तुला काय खायचं आहे. तर मग समोरून जवाब आला की डोसा खायचा आहे. मग पहिल्यांदा डोसा आला मित्रांनो. मग डोसा खायला सुरुवात केली. मी माझी पुरी भाजी ऑर्डर केली होती. मला पुरी भाजी खूप आवडते म्हणून मी पुरी भाजी ऑर्डर केली होती. मग मी बी थोडा डोसा खाऊन पाहिलो कसं लागते काय लागते. डोसा नंबर 1 लागत होता मित्रांनो, खास नंबर 1. मग आम्ही एक बॉटल घेतली. मग आपलं आलं ताट पुरी भाजीचं. मग पुरी भाजी खायला आम्ही सुरुवात केली. खूप खूप चांगलं वाटत होतं. पुरी भाजी संग एक पापड, 4 पुऱ्या आणि त्याच्या संग कोशिंबीर आणि आंब्याचं रायता आलं होतं मित्रांनो. तर आम्ही ते भैयाला खाऊ दिलं नाही, थोडं आंबट असल्यामुळं. बाकीचं सगळं खायला काही हरकत नाही म्हणले डॉक्टर. मग आम्ही जेवून घेतलो, कारण की खूप खूप उशीर झाला होता. मग निघालो आपल्या घराच्या दिशेने. मग घराच्या दिशेने निघालो, कारण की आधीच उशीर झाला होता, आम्हाला 3 वाजले होते. मग घराच्या दिशेने निघाल्यावर भैया गाडीच्या वरून तोंड काढत होता. बघा कसं काढतोय. त्याला वरून तोंड काढायचं होतं. ट्रॅक्टर जुनं ट्रॅक्टर म्हणून वाहन एवढं त्याला वारं लागत होतं, खाली दाबत होतं, लढत होता. त्याच्यामुळे त्याला थोडं खाना झाला होता मित्रांनो. तर आम्ही आता आखाड्यावर आलतो. आणि आखाड्यावर येऊन मग आम्हाला की ते जवळ आम्ही हैतनगर फाटा म्हणून आहे तिथं आलतो. तर आम्हाला दिदीनं फोन लावला की काहीतरी खायला घेऊन ये. मग आता दिदीला खायला घेऊन निघालो. हे 10 रुपयाचा मुरकुलचा पुडा घेतला आणि ही पापडी घेतली बघा. ही पापडी घेतली खायला. आणि आम्ही आता आलो तर आणि आता आम्ही दीदीकडे जाणार आहोत तिकडं. आणि आज डॉक्टर तेवढं काही घाबरायची काही नाही म्हणला गरज. काही टेन्शन घेऊ नका म्हणला, राहून जाईल. फक्त थोडं या वातावरणामुळं, बदलत्या वातावरणामुळं थोडा फिवर होता आणि थोडी सर्दी खोकला होता. त्याच्यामुळं बोलायला मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. राम राम.